100 मुलं असतात, सगळेच पहिले येत नाही, सगळेच चांगल्या जॉबला लागत नाही, सर्टिफिकेट तर सगळ्यांना मिळतं. त्या व्यक्तीमध्ये असलेला स्पार्क, त्या व्यक्तीला मिळालेलं मार्गदर्शन, त्या व्यक्तीला मिळालेली दिशा, त्या व्यक्तीच्या काय असतील त्या ओळखी, याला अनुसरून तो व्यक्ती काहीतरी करू इच्छित असेल तरच तो त्या सर्टिफिकेटचा फायदा करून घेतो. म्हणजे 10वीचा असू दे, 12वीचा असू दे, भारत सरकारचा असू दे, एखाद्या वोकेशनल स्किलचा असू दे, किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचा असू दे, किंवा एखादं डॉक्टरेट असू दे. कारण डॉक्टरेट झालेल्या व्यक्तीचं नॉलेज फक्त सुईच्या टोकावरती बसेल एवढ्या धुळी एवढंच असतं. लोक म्हणतात मी डॉक्टर, मी ते असं तसं, मी माझ्यासारखं शाळा कोणीच नाही, बरोबर. तर समुद्राच्या पाण्यामध्ये एक थेंब एवढंच ते डॉक्टरेट झालेल्या व्यक्तीचं नॉलेज असतं. म्हणजे जगात एवढं नॉलेज आहे, आपल्याला एवढं नॉलेज घेण्याची गरज आहे, बरोबर. त्यामुळे जेवढं तुम्ही स्वतःला अपडेट करत जाल, हा अपडेशन कोर्स आहे. म्हणजे आपण पहिले वोकेशनल स्किल घ्यायचो, एक्झाम घ्यायचो, त्यानंतर सरांचं मॅडमचं माझं डिस्कशन झालं की बाबा नॉलेज तर तेच द्यायचं, मग त्यांना परीक्षेमध्ये न अडकवता आपण त्यांना वर्कशॉप सारखं जर दिलं तर त्यांना ते नॉलेज पण मिळेल आणि भविष्यात त्या सर्टिफिकेटचा फायदा त्यांना जे करायचा तो ते करू शकतात. तर जीवनात प्रत्येक व्यक्तीला यशस्वी व्हायचं, असं बोलू नये की आम्हाला यशस्वी व्हायचं नाही. तो भिकारी असेल तरी त्याला यशस्वी व्हायचं, एखादा शिक्षक असेल त्याला सुद्धा यशस्वी व्हायचं, एखादा शेतकरी असेल त्याला सुद्धा यशस्वी व्हायचं असेल, अंबानी असतील त्यांना सुद्धा यशस्वी व्हायचं, एखादा छोटासा मुलगा आहे त्याला सुद्धा यशस्वी व्हायचं. पण प्रत्येक व्यक्तीची यशस्वीतेची व्याख्या वेगळी. जसं 2000च्या नोटेचं महत्व आपल्याला आहे, ती आपल्याला दिसली तर ती आपण ती उचलू शकतो, घेऊ शकतो, तिचा उपयोग करू शकतो, तर तिला पाडणार नाही. पण एक 10 रुपयाचं